नायक म्हटल्यावर आपल्याला भाषण देत जग बदलणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. पण महान नायकांच्या आयुष्यातही दुःखाचे मूक दिवस येतात. 27 मे 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सर्वात मोठ्या आधारस्तंभ, त्यांच्या पत्नी रमाबाईंना निरोप दिला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. प्रेमाने रमाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई बऱ्याच काळापासून आजारी होत्या. अगदी तरुणपणापासूनच त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भक्कम आधार होत्या. बाबासाहेब अमेरिका आणि लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असताना रमाई इथे गरिबीचा सामना करत होत्या. बाबासाहेबांना पुस्तके घेता यावीत आणि शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून त्यांनी पै वाचवली. रमाईंना अखेरच्या दिवसांत सुखात जगता यावे म्हणून त्यांनी राजगृह हे सुंदर घर बांधले होते. त्या गेल्या असल्या तरी बाबासाहेबांनी वाचलेल्या प्रत्येक पुस्तकात आणि लोकांसाठी लिहिलेल्या प्रत्येक कायद्यात रमाईंचा अंश जिवंत राहिला. दुःखामुळे माणूस खचून जातो, पण कोट्यवधी लोक आपल्यावर अवलंबून आहेत याची बाबासाहेबांना जाणीव होती. रमाईंनी ज्यासाठी सर्वस्व पणाला लावले त्यात शिक्षणातच त्यांनी शांतता शोधली. रमाईंच्या निधनानंतर काही दिवसातच जून 1935 मध्ये त्यांनी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारले. अध्यापनातून त्यांनी रमाईंना आदरांजली वाहिली. रमाईंनी त्यांना दिलेले शिक्षणाचे दान ते आता संपूर्ण देशाला देत होते. जरी इतिहासाची पाने महान नेत्यांच्या आवाजाने गुंजत असली तरी ज्यांनी त्या आवाजांना ताकद दिली त्या मूक त्यागाचा सन्मान करण्यासाठी आज आम्ही क्षणभर थांबत आहोत. तुम्ही काल केलेल्या त्यागामुळेच आज आम्ही वाचत आहोत, शिकत आहोत आणि प्रगती करत आहोत. ब्लू पॅन्थर महान माता रमाईंना विनम्र अभिवादन करतो. ब्लू पॅन्थर सांगतो तो इतिहास, आजच्या दिवशी जे घडले खास.